बात आहे. नवीन सेट, नवीन लाईट्स, नवीन स्पर्धक, काही जुने पण आहेत. नाही नाही, ते असायलाच पाहिजे. छान, मस्त मस्त, क्या बात, व्हेरी. प्राजक्ता, माय गॉश, क्या बात आहे, अभिनंदन, क्या बात. थँक्यू. वा वा, तुला बघून बरं वाटलं. आणि ए बाला, शूटिंग बघायला आली तू? हा, मग तितके बचायचो. ए सिंगर आहे ती. एवढीच? हा वा, छान छान. अरे, खट्याळ मिश्किल प्रसाद ओक, माझा आवडता अभिनेता. हाय प्रसाद. हाय हाय. सई कमाल, कमाल दिसतेस तू. सई तामणकर, विषय एंड. अजूनही बघितलं ना, छातीत कळ येते. आई ग, हाय 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 हाय, आई हाय, नाही, याय आय 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 आय, आली आली कळ आली. आई ग, वाचवा. छातीत कळ येते का तुमच्या? हा? छातीत कळ येते? माझ्यासोबत चला. माझ्यासोबत चला. माझ्यासोबत चला. थांब ना जरा. अरे कळ येते ना, कळतं ना तुम्हाला. उगाच माझी कळ काढू नका प्लीज. नाही पण बरं वाटलं नाही, मुंबईकरांना कोऑपरेटिव्ह बघून बरं वाटलं सिरियसली. तू इथं कस काय सकाळ सकाळ डोक्याचं दही करायचं नाही. चल निघ, ही आपली आहे. ए, ती आपली आहे. काय संबंध आहे? आपल्या एरियामध्ये उभी आहेत की आपली आहे? चल निघ. ती आपली आहे. सनी, इकडे बाहेर आहे. ए काय 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 चाललंय काय? मी नाहीये, आहे. हा आहे, हा. आणि माझ्यामुळे तुमच्यात भांडण होईल ना, तसा मी त्यातल्या ह्या पण नाहीये. काय चाललंय? केलं ना, कस्टमरला कन्फ्यूज केलं ना. साहेब, ही आपली आहे म्हणजे ही बॉडी आपली. झेपेल तुला? इतकी वर्ष मला झेपत नाही रे. बॉडी काय बॉडी? आम्ही यमलोकातून तुम्हाला न्यायला आलो, तुम्ही चला. काय सांगता? हो. यमलोकातून? बापरे, म्हणजे तुम्ही यमदूत आहात का? हो. उपर सर्व्हिस फ्रॉम यमलोक. हॅलो. आणि आमची बोला सर्व्हिस फ्रॉम एन लोक. क्या बात आहे, काय बिझनेस वाढलाय. मी उपर आणि बोला वरपर्यंत उपर तक. काय बोला आता. नाही, छान छान, व्हेरी गुड, मस्त मस्त, छान छान. मग यमलोक माहिती आहे मला. हे यनलोक कोण? यनलोक को मी पहचानता नाहीये. यन म्हणजे यमाचं मोठं पोरग. तुम्ही चला माझ्या संग. काय झालं? तुम्ही वर नेऊन माणसांचं करता काय? काही नाही, चित्रगुप्ताकडे नेतो आणि तो तुमच्या पाप पुण्याचा हिशोब करतो. मग त्या हिशोबाने तुम्हाला स्वर्गात नाही तर नरकात पाठवतात. नाही, मला नरकात कशाला? मी नरकात जाऊच शकत नाही. आणि मी नरकात का जायचं? मी आयुष्यात एकही पाप केलंच नाहीये. हो, पाप करणं तर सोडा, पाप करण्याचा विचार पण केला नाही. मी का नरकात जायचं? काय बोलायला लागले तुम्ही? काय? आतापर्यंत 100 मर्डर तर तुम्ही केलेच असतील. काय बोलता तुम्ही? चेहरा बघा, किती सोजवळ आहे माझा. मर्डर फिल्म पण नाही बघितले मी. केलं नाही. प्रत्येक स्किट मध्ये तुम्ही 15 विनोद तर मारलेच असतील ना. पर्सनल नाही व्हायचं. नाही, म्हणजे यांनी पर्सनल पंच करू करू अख्खं करिअर बनवलं. पण आम्ही साधी बोनी पण नाही करायची. हे बघ, या अंधश्रद्धा असतात. करिअर होतं त्या. त्या बऱ्याच जणांच्या असतात. करिअर झालं तर त्या नाही, त्यांना अंधश्रद्धा नाही. म्हणजे पर्सनल पंच मारून करिअर होतं, या अंधश्रद्धा असतात. तुम्ही ना आपली राईट घ्या. आपल्याकडं ना एक स्कीम आली. तुम्ही राईट घेतली ना की तुम्हाला 2 गुन्हे माफ. तुम्ही आपली राईड घेतली ना, तुम्हाला पुण्याचे 2 कुपन फ्री. नाही, तुम्ही ना आपली राईट घ्या. 2 गुन्हे माफ आहेत. 2 गुन्हे. नाही, तुम्ही आपली राईड. नाही, तुम्ही आमच्या स्टॅच्यू. नाही, पण मला वर यायचंच नसेल तर? इथं खाली राहून किती दिवस तुम्ही नुसत्या स्किटच करत बसणार आहेत? स्किटला काही बोलायचं नाही. तुम्हाला जुनी गाणी चालतात, जुनं स्किट चालत नाही. आणि आम्हाला बोलास तर खबरदार, अख्खी जमात आहे आमची इकडे. नाही, हाय ते हाय. मग? पण कसं आहे, कधी ना कधी माणसाला मारावंच लागतंय ना. ऐका, नाही कधी ना कधी असं. त्याच्यापेक्षा तुम्ही जर ना आता माझ्यासोबत आले तर तुम्हाला डायरेक्ट मी लवकरात लवकर वर घेऊन जाईल. ह्याच्या संग जर गेलात ना तर ह्यो सीटा घेत जातो. सीटा? हा, म्हणजे अहो तो शेअरिंग वाला आहे त्यो. शेअरिंग वाला असलं म्हणून काय झालं? हा,
साहेब म्हणजे कसं आहे, एकदा का 4 सीट भरले की आपण डायरेक्ट वरती. 4 भरेपर्यंत मी काय करू खाली? अरे येळ द्या ना फॅमिलीला, लेकरा बाळाला येळ द्या. आणि गर्लफ्रेंड हं? नाही म्हणजे मला गर्लफ्रेंड नाहीये. नाही गर्लफ्रेंड गर्लफ्रेंड सारखं कोणी नाही. गर्लफ्रेंड नाही पण समजा एखाद्याला गर्लफ्रेंड असेल बुवा, तर दादा तो तिला भेटू शकेल का दादा? अरे भेटू शकतो ना, तुम्हाला जितका टाइम लागेल तितका घ्या सगळं. अरे काय सगळं ती तुम्हाला भेटायला येईन डायरेक्ट आयसीयू मध्ये. ICU मध्ये डायरेक्ट? मग त्याची राईड घेतली तर तुम्ही आयसीयू मध्ये जाणार आहेत. हो हा म्हणून म्हणतो तुम्ही आपली राईड घ्या साहेब, तुमच्या बायकोला फ्री मध्ये चक्कर. अरे काय फ्री मध्ये चक्कर, तुमची बॉडी पाहिल्यानंतर बायको चक्कर येऊन पडन. सगळे नाचलं का तिच्याकडं. आणि माझ्याजवळ तुमच्या भोवती फक्त माश्या. माशा? हा. अरे आयुष्यभर माझ्या भोवती हसा होता, आता मेल्यानंतर फक्त माशा? वा 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 वा. नाही नको मला माशा नको मला तुम्हाला मी सांगतोय तुम्ही चला माझ्यासोबत. अहो याच्या चक्राच्या लफड्यात पडू नका तुम्ही, ऐका माझं. नाही नाही तशी चक्कर नाही, बायकोला फ्री राईड भेटणार आहे असं म्हणायचं होतं मला. अच्छा हो, बायकोला फ्री राईड? Yes. मग तुम्ही एक काम करा, मला घेऊन जा नका, तिलाच घेऊन जा. बायकोशिवाय जग किती मस्त असतं. हा? बायकोशिवाय जग कसं असतं हे मला भरल्या डोळ्यांनी बघायचं. अहो बायको शिवाय जग पाहण्याऐवजी बायको शिवाय स्वर्ग पाहना. स्वर्ग? रंभाचा खाजगी डान्स, VIP पास देतो तुम्हाला. त्याच्यापेक्षा ना तुम्ही माझ्या संग चला, तुम्हाला जनता शोचे मी 2 पास देऊन टाकतो VIP. चला 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 चला. साहेबाचं ठरलेलं आहे खाजगी बैठक रंभा सोबत. नाही जनता शो मध्ये येणार साहेब तुम्ही. अरे चला, खाजगी चला, बैठक चला, सांगतो, चला, चला, चला. थांब, बरं, काय थांब, काय चाललंय तुमचं? रंभा रंभा नको रंभा, आमच्याकडे पण एक रंभा आहे, प्राजक्ता माळी. मी तिचा डान्स बघेन ना. पोरगी काय नाचते माहितीये, कमाल. झालं काय केलं कौतुक, काय केलं कौतुक त्या मॅडमचं. आता त्या लाजणार, त्या लाजल्या की हो फंबल हाणणार आणि स्किटची माती होणार. मागच्या 2 स्किट खालीवर का झाल्यात माहितीये का? हे असा इकडे उभा राहायचा आणि तिकडे बघायचा. त्या लाजल्या की ह्याचा फंबल, त्या लाजल्या की ह्याचा फंबल. इकडे हो, अरे इकडं बघ. अरे हे आपली माणसं आहेत रे आपुलकीची. ते टाळ्या वाजवत, ते गौरव बघ टाड्या टाड्या आईला शिंग चालायला लागले. हे आपली आहेत रे. जरा इकडे तिकडं काय, तिकडं माती करायला तिकडं काय. हा तुझं पैस काही बी बोलतो आपलं. कसं आहे माझ्या पर्सनॅलिटीवर जळतो ते. हो त्याचं मी गोरा आहे ना म्हणून आहे. हाईट पण आणि हा लय गोरा गोरा नको करू, उगा दाढी वाढवली म्हणून सांग. मी जर दाढी काढली ना तर आकार रंगमंच असा उजळून निघल माहितीये का? हा. ऐक काय झालं? काय ना, तुमचे सगळं पर्सनल बोलून झालं हा की तुम्हाला आठवेल आपल्याला इथे का बोलवलंय. तर स्किट करायला. आणि चुकून असं वाटलं की आता स्किट सुरू करूया बॉ, हा तर मला बोलवा. आई नक्की नक्की तुला सांगत होतो ना. अरे दादा, दादा, पर्सनल पर्सनल. साहेब आम्हाला रोज एक तरी बॉडी वरती नेलीच पाहिजे. अच्छा तुम्हाला बॉडी पाहिजे? अरे मग आधी नाही काय सांगायचं? आमच्याकडे बॉडीला तोटाच नाहीये. काय सांगताय? माणसाची उभ्या उभ्या बॉडी होते. हो, इथून असं रस्त्यावरून चाललात ना तुम्ही, मध्येच रस्ता खचतो. माणसाची बॉडी. रस्त्याकडे बघत गेलात, भरून विमान कोसळतं. बॉडी. पुलावरून चाललात, पूल कोसळतो. बॉडी. बरं आता ठरवलं की आपण चालायचं नाही, गाडीने जायचं. पुलावर गेलात, मोठं भगदाड, गाडी खाली, बॉडी वर. यातून वाचायचं असेल ना, आपण घरी बसूया. बिल्डिंग कोसळते. बॉडी. बॉडीला तोटा नाही आमच्याकडे. ॲक्च्युली काय झालं माहिती आहे का, आमच्याकडे ना जगणं महाग झालंय, मरण फार स्वस्त झालं. जोपर्यंत आमच्याकडचे नेते जुमात, गुन्हेगार टेचात आणि ही यंत्रणा आहे ना ती भ्रष्टाचाराच्या चिखलात आहे ना, तोपर्यंत बॉड्या मिळतील तुम्हाला. बॉडींचं काही टेन्शन नाही. अहो साहेब पण आताच्या आता आम्हाला एखादी बॉडी वर न्यावं लागेल ना. हा अच्छा आता लगेच पाहिजे? लगेच. अरे मग बेस्ट सीझन आहे हा, मॉन्सून सीझन, स्पेशल ऑफर आहे. काय बोलताय? मग आमच्या व्यवस्थेने व्यवस्थाच करून ठेवली आहे तशी. रस्त्यावर खूप खड्डे आहेत आणि एका खड्ड्यात कमीत कमी 6 माणसं मेल्याशिवाय आम्ही खड्डा बुजवतच नाही. बॉड्या मिळतील तुम्हाला.
हॅलो, पूल पडला. चला, आपल्याला काम आलंय. चलो येतो साहेब. बाय एव्हरीबॉडी. हो. एव्हरीबडी सॉरी. चला, बाय. ओके. येतो. बाय. ओके बाय. बाय. चला येतो.